एकीकडे तासनतास ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे आलेलं स्ट्रेस, त्यासोबतच घरच्या इतक्या जबाबदाऱ्या. आता या सगळ्यांमुळे तुमचं शरीर आणि मन या सगळ्यांची अवस्था कशी झाली असेल? अर्थातच ताण, तणाव, थकावट आणि अस्वस्थता. आता या सर्वांना अलाइनमेंट म्हणजे जर मेंटेन करायचं असेल तर उपाय काय? तर तो म्हणजे योगा. हे ऐकायला जरी अशक्य किंवा अवघड वाटत असेल तर हे खरंच आहे. योगामुळे तुम्ही या सर्वांना मेंटेन करू शकता. चला तर आपल्या धन्वंतरी या कार्यक्रमात आपण या सर्वांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी साक्षी पांचाळ स्वागत करते न्यूज अनकटच्या धन्वंतरी या कार्यक्रमात. धन्वंतरी नेहमीच आपल्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली संबंधित विविध विषय घेऊन येतो. तसंच आज आपल्यासोबत सागर खेडकर सर आहेत. हे एक योगतज्ञ आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत करते न्यूज अनकटच्या धन्वंतरी या कार्यक्रमात. आपण एक योगतज्ञ म्हणून योगा आणि योग प्रकार याबद्दल आपण कसं पाहता? आज जर आपण 50 वर्षापूर्वी जर आपण योगाचा अभ्यास करत असाल तर योगाला एक विशिष्ट रूप होतं, म्हणजे आध्यात्मिक साधना होती. पण आजचा काळ असा आहे, टेक्नॉलॉजीचा काळ आहे. शारीरिक मेहनत कमी पण टेक्नॉलॉजी जास्त, आणि ह्यामुळं आज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांना हाच योगाचा मूलभूत फायदा होऊ शकतो. रोगी असो अथवा निरोगी असो, ह्या दोघांनाही एका संपर्कात आणणारा जर काही योग म्हणजे प्रकार असेल तो आपला योग प्रकार आहे. यामध्ये शरीराबरोबर मनाचं आणि मनाबरोबर एक जीवनाचं संतुलन आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला साधता येतं, आणि त्याचाच परिणाम आपल्याला आरोग्य, निरोगी आणि सुखमय जीवन जगता येतो. हा एक योगाचा प्रकार आहे. तर आपण योग स्टडी, आपली ही जी मालिका आहे यामध्ये आपण साध्या सोप्या पण अगदी प्रभावी आसनांपासून सुरुवात करणार आहोत. नक्की. चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहूयात साध्या सोप्या पण अगदी प्रभावी योगासन आहे. नमस्कार, माझं नाव सागर खेडकर आणि आज आपण ह्या ठिकाणी योगाचं एक प्रात्यक्षिक पाहणार आहोत. योगा करण्यापूर्वी योगाचे काही सूक्ष्म व्यायाम असतात जे आपण केल्याने आपल्याला योगाचे साईड इफेक्ट होत नाही. प्लस आपल्याला ज्या काही जुन्या व्याधी असतील त्या व्याधींमध्ये सुद्धा आपण सहजरित्या योगा करू शकतो, आणि म्हणून योगा आसनांची प्री प्रॅक्टिस म्हणून आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर चला तर आपण रेडी आहोत. चला तर आपण आता योगासनपूर्वी आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर सूक्ष्म व्यायाम करण्यासाठी एक पॅटर्न तयार करा. एक तर खालून वर करा किंवा वरून खाली करा. तर आपण डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. सर्वात पहिले आपण करणार आहोत मानेचा सूक्ष्म व्यायाम. कमरेवर हात ठेवायचा आणि मानेला हळुवारपणे आपण याचे 10 राऊंड 5 राऊंड करू शकतो. सेम रिव्हर्स. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, मध्य, राईट लेफ्ट. ह्यानंतर आपण करणार आहोत शोल्डरचे व्यायाम. ज्यांना शोल्डर फ्रोझन असतात, IT चे काम करतायत, लॅपटॉप चालवतायत, ड्रायव्हिंग करतायत, अशा लोकांसाठी पूर्णपणे सर्कल करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. कानाला कसं टच करणार. रिव्हर्स. आपण हे प्रत्येक राऊंड 10-10 वेळा करणार आहोत. ह्यानंतर हँड लॉक करायचा आणि 1 2 3 4 5 6 7. स्पाइन रिलीज होतो याच्याने आणि शरीर पण रेडी होतं. त्यानंतर दोन्ही शोल्डर कानाला लावायचा प्रयत्न करायचा. 5 सेकंद 10 सेकंद होल्ड करायचा आणि खाली यायचं. ज्यांना स्पेशल मानेचे त्रास आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली एक्सरसाइज आहे. हळूवार आपण एल्बोवर येणार आहोत. दोनों एल्बो. यानंतर रिस्ट सर्कल, रिव्हर्स, चालू बंद, चालू बंद. हाताची मुठ्ठी पूर्ण उघडायची, पूर्ण बंद करायची. दोन्ही बोटांना स्ट्रेच करायचं आहे. वरती स्ट्रेच करायचं आहे. राईट साईड स्ट्रेच, लेफ्ट साईड स्ट्रेच, पुढं स्ट्रेच करायचं आहे.
आणि हळूवार खाली घ्यायचं आहे. यानंतर आपण करणार आहोत कमरेची एक्सरसाइज. कमरेवर हात ठेवा, 1 फुटाचा अंतर ठेवा 2 पायांमध्ये आणि कमरेचं सर्कल पूर्ण करायचं आहे. छातीला नाही तर कंबरला सर्कल द्यायचं आहे. व्हेरी गुड. प्रत्येक राऊंड आपण 10 वेळा करतोय. सर्कल. ह्यानंतर आपण करणार आहोत राईट पायाची एक्सरसाइज. आपण नेहमी चालताना पुढंच चालतो, पाठीमागं पाय होत नाही, म्हणून आपण 10 वेळा करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम अपोजिट लेग करणार आहोत. दुसरा पाय. 1 कमीत कमी आपल्या छातीच्या लेवलला पाय आला पाहिजे. 2 म्हणजे आपला हिप चांगला ओपन होतो. 3 4 5 6 7 8 9 10. ह्यानंतर आपण करणार आहोत स्पेशली थाय मसलसाठी. ज्यांना कोणा सायटिका असेल किंवा स्पेशली गुडघ्यांचा त्रास असेल अशा लोकांनी कमी करावं अथवा एखाद्या चेअरचा सपोर्ट घेऊन आपण करू शकतो. मी काय केलं, उजवा पाय पाठीमागे घेतला आणि कमऱ्यावर हात ठेवलेला आहे. ज्यांना बॅक पेन आहे किंवा गुडघ्याचा इश्यू आहे ते हातावर ठेवू शकतो. ॲडव्हान्स पोझिशन बघितलं तरी अशी आहे. 5 6 7 8 9. आणि जर तुम्हाला त्रास असेल, काही होत नसेल तर तुम्ही थोडा सपोर्ट पण घेऊ शकता. खूप चांगला स्ट्रेच पडतोय आपल्या उजव्या पायाच्या मसलला. आता सेम आपण अपोजिट लेग करणार आहोत. सेम ॲडव्हान्स लेवल. तुम्हाला वाटलं तुम्ही अजून टर्न घेऊ शकता बॅक साईड आणि हा झोल खायचा आहे. स्प्रिंग बनवायची आहे शरीराची, जेणेकरून मसल कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत आहेत. वापस. आता आपण गुडघ्यांचा व्यायाम करणार आहोत. तर सर्कल करायचं आहे. 1 2 3 4 5 असे 10 वेळा करणार आहोत. सेम रिव्हर्स. 1 2 3 4 5. दुसरी पद्धत सर्कल. 1 2 3 4 5. सेम रिव्हर्स. 1 2 3 4 5. आपण थोडी एक्सरसाइज करणार आहोत. उठक बैठक, आपली देशी सूर्यनमस्कार. उठक बैठक. 1 पहिलवान एक्सरसाइज. 2 3 ज्या लोकांना काही त्रास असेल ते लोक उदाहरणार्थ ह्या अशा सपोर्ट घेऊन पण असं करू शकतात. चला तर मग आता आपण बसून सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. स्पेशली कमऱ्यासाठी आणि थाय मसलसाठी, आपल्या हॅमस्ट्रिंग मसलसाठी. उजवा पाय घ्यायचा आहे, याला आपण हाफ बटरफ्लाय म्हणतो. एक पंख पक्षाचा आणि प्रयास करायचा आहे गुडघा खाली लावायचा. हे अशा पद्धतीनं वर घ्यायचा, खाली घ्यायचा, वर घ्यायचा, खाली घ्यायचा. प्रयत्न करायचा की माझा गुडघा जमिनीवर टेकला पाहिजे. यानंतर आपण हिपसाठी करणार आहोत. ही पवनमुक्तासनासाठी आणि पद्मासनासाठी सुद्धा ही एक्सरसाइज खूप गरजेची आहे. पाय सरळ करणार आहोत आपण. दुसरा पाय घेत आहोत. डावा पाय खाली लावायचा आहे, वर घ्यायचा, खाली लावायचा, वर घ्यायचा, खाली लावायचा, वर घ्यायचा. प्रयत्न करायचा आहे. काहींची गुडघे खाली जात नाही कारण ही ब्लॉक असतो, म्हणून असा प्रेशर द्यायचा आहे एकदम प्रेमाने. सेम ही फ्री एक्सरसाइज आहे. व्हेरी गुड. यानंतर आपण पाय सरळ ठेवत आहोत. अँकल सर्कल. 1 2 3 4 5 6 7 8. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाय मागं पुढं घ्यायचे आहेत. चांगला प्रेशर दिला पाहिजे आपण काप मसलसाठी, त्याच्यामुळे प्रेशर द्यायचा आहे थोडा. पाठीमागं हात ठेवून पूर्ण प्रेशर पुढे मागे, पुढे मागे. ज्या लोकांना काप मसलचे इश्यू असतात, टाचीचे इश्यू असतात, सायटिका आहे, अशांसाठी सूक्ष्म व्यायाम खूप गरजेचे आहे. दोन्ही पायात अंतर ठेवायचं. अंगठे खाली लावायचे. आउटसाईड, इनसाईड, आउटसाईड, इनसाईड, आउटसाईड. पाय सरळ. आपण करणार आहोत
बटरफ्लाय, पूर्ण बटरफ्लाय स्पेशली लेडीजसाठी खूप चांगले गरजेचे आहे. पूर्ण बटरफ्लाय नॉर्मल प्रेग्नेन्सीसाठी, सिनियर लोकांसाठी आणि सर्व लोकांसाठीच. यानंतर आपण करणार आहोत डोकं आपलं लावायचं आपल्या अंगुठ्याला. 1 2 3 4 टच करायचंय डोकं अंगुठ्याला. 5 6 7 हाताची अशी जाळी बनवायची, पाय लॉक करायचे, कमरेतून पुढं झुकायचंय आणि असंच टच करायचंय 10 ते 15 सेकंद. हळूवार वापस यायचं. दोन्ही पाय चिटकवायचे, दाबायचे, चिटकवायचे, दाबायचे. चांगली स्ट्रेचिंग होते तुम्हाला इनर थायमध्ये. सेक्शुअल ऑर्गनचे जे काय सराउंडिंग पार्ट असतात त्यांच्यामध्ये चांगली स्ट्रेचिंग होते, ब्लड सप्लाय होतो. हिप रोटेशनसाठी खूप चांगली गोष्ट आहे. पाय सरळ करायचे, पाय फोल्ड करायचे, सरळ करायचे, फोल्ड करायचे, सरळ करायचे. ज्यांच्या कमऱ्यामध्ये ताण आहे अशा लोकांसाठी आपण अशी स्ट्रेचिंग घेत आहोत. दोन्ही हात खेचायचे वरती आणि अंगठे पकडून झोका खायचा आहे. 1 2 3. ज्यांच्या हातात अंगुठे येत नसतील त्यांनी टाचा पकडा आणि झोके खा. खूप चांगलं आहे लोअर बॅकसाठी, बॅक पेनसाठी. आणि मग असंच 10 सेकंद थोडंसं थांबायचं आहे. परत वापस यायचंय, परत जायचंय, परत वापस यायचंय, परत जायचंय. आपण करणार आहोत स्पाईनसाठी ट्विस्ट सूक्ष्म व्यायाम. 1 2 चांगला प्रेशर घ्यायचा आहे. 3 4 5 6 7 8 चांगला टर्न मारायचा आहे. 9 आणि 10. कंबर थोडं लॉक झालंय, थोडंसं हात पुश करा फक्त आणि डोकं टेकवायचं आहे. वापस यायचंय. नमस्कार. पाहिलं, हे सूक्ष्म व्यायाम पाहायला जरी सोपे दिसत असतील पण त्यांचा आपल्या शरीरावर खूप जास्त प्रभाव आहे. तर आता पुढील भागात आपण उभं राहून कोणते व्यायाम करू शकतो हे पाहणार आहोत. सर, आता आपण पुढे कोणते व्यायाम पाहणार आहोत? आपण आता उभं राहून पहिलं आणि सोपं आसन पण खूप प्रभावी असं आसन आहे, त्याचं नाव आहे ताडासन. ताडासन बद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचे फायदे काय आहेत? ताडासन हे एक झाड आहे, म्हणजे झाडाला ताडाचं झाड म्हणतो आपण, माहीत असेल. हो. तर ते झाडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे झाड खूप हाईटला वाढतं, खूप उंच वाढतं. तशाच पद्धतीने जी लहान मुलं आहेत त्यांच्या उंची वाढीसाठी, मनाच्या बॅलन्ससाठी आणि सर्वात महत्त्वाचं आपले जे मणके आहेत त्या मणक्यांना चांगला स्ट्रेस देण्यासाठी आहे. झाड हे बॅलन्सचं एक प्रतीक आहे. ऊन पावसाळा जसं झेलतं तसंही आपण शरीरावर आपला जो बॅलन्स जात आहे तो बॅलन्सला झेलत उभं राहायचं आहे, हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. म्हणजे उंची वाढवण्यासाठी हा व्यायाम उंची अगदी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. नक्कीच. चला तर आपण पाहणार आहोत ताडासन. चला तर आता आपण शिकणार आहोत ताडासन. ताडासनाचा पहिला फायदा म्हणजे उंची वाढते. दुसरा फायदा म्हणजे तुमच्या मणक्यांची स्थिती सरळ होते. तिसरा फायदा म्हणजे जी लोक बेंड असतील स्पाईनमध्ये ते स्ट्रेट उभे राहतात. आपले हात दिवसभर खाली असतात त्यामुळे नर्वस सिस्टम जास्त बॅड फील करते. हात वर गेल्यानंतर आपण आपली नर्वस सिस्टम चांगली स्ट्रेंथ करतो. पाचवा फायदा आहे तुमच्या मनाचा बॅलन्स. लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे कारण त्यांच्यातली चंचलता आपण या आसनाने कमी करू शकतो. आपण शिकणार आहोत ताडासन. सुरू करूयात. नमस्कार मुद्रा करायचा आहे. दोन्ही हात अशा पद्धतीने घ्यायचे आहेत. हात खेचायचे आहेत पूर्ण. हळूहळू खेचायचं आहे. पहिला ताण तुम्हाला लंबरला येणार आहे. खेचा. शोल्डर टाईट करायचे आहेत. कान बंद करायचे आहेत. चेस्ट खेचल्यानंतर मग मिडल स्पाईन खेचायचं आहे. त्यानंतर कमऱ्यावर ताण आला पाहिजे. तुमची चेस्ट पूर्णपणे वरच्या बाजूने प्रेस झालेली आहे. रिब्स वरच्या बाजूने स्ट्रेचिंग झालेले आहे. हळुवारपणे तुम्ही आता
थाय मसलला प्रेशर देत आहात. नंतर गुडघे, काप मसल आणि टाचावर करायचे आहेत. पंजावर बॅलन्स करायचं आहे. आपण म्हटल्याप्रमाणे मनाची स्थिरता देणारं आसन, शरीराला ताण देणारं आसन, नर्वस सिस्टमला प्रेशर स्ट्रेचिंग देणारं आसन, सगळ्या तुमच्या शरीरातल्या ज्या धमन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्यांना एक्स्ट्रा स्ट्रेचिंग देणारं आसन. मी साईड चेंज करून दाखवतो कशी असते. बॅक साईड कशी असते. कमीत कमी 1 मिनिटं हे आसन हाईट उभं करायचं आहे आणि हळुवारपणे येताना पहिल्यांदा टाचा जमिनीवर, काप मसल रिलॅक्स, गुडघे रिलॅक्स, थाय मसल, कंबर, स्पाइन, शोल्डर, चेस्ट. हळुवारपणे हात खाली आणायचे आहेत आणि परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना छाती फुललेली, शोल्डर टाईट, हळुवारपणे एक्झेल. आसनचं नाव होतं ताडासन. वाह, मस्तच सर. ताडासन सोबत या योग सत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. याच ऊर्जेसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट स्पेशल धन्वंतरी हा कार्यक्रम. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. या योग सत्राला पुन्हा सुरुवात करणार आहोत. सर, उंची वाढवण्यासाठी आपण पुढे आणखीन कोणते योगासन पाहणार आहोत? उंची वाढवण्यासाठी आपण आता वृक्षासन पाहणार आहोत. चला तर पाहूयात वृक्षासन हे आसन. नमस्कार. आज आपण शिकणार आहोत वृक्षासन. एक झाड तुम्हाला जितकं मोठं आणि स्टेबल दिसतं, पण त्या झाडाला ज्या मुळा असतात ना, त्या मुळा खूप जड असतात आणि त्या जमिनीला पकडलेल्या असतात. तसंच आपण करणार आहोत. आसनाचं नाव आहे वृक्षासन. आपण बघितलं तर आपण नेहमी 2 पायांवर उभा असतो, म्हणजे शरीराचं संपूर्ण वजन हे 2 पायांवर असतं. चला तर मग आपण संपूर्ण वजन एका पायावर घेऊन बघूयात. आसनाचं नाव आहे वृक्षासन. मुलांसाठी ध्यान करण्यासाठी आसन आहे, मनाचा बॅलन्स करण्यासाठी आसन आहे. आपल्या पायाच्या ज्या मसल्स आहेत, स्पेशली ज्या नी मसल, काप मसल, यांना ताकद देणारं आसन आहे, बळकटी देणारं आसन आहे आणि आपल्या पायाची ग्रिप वाढवणारं आसन आहे. आपण शिकूयात वृक्षासन. मी उजवा पाय फोल्ड केलेला आहे. पहिले 90 अँगलमध्ये घ्यायचं आहे. मग याची टाच आपण लावणार आहोत जनन इंद्रियाच्या सेम बाजूला. अंगठ्याचा इथं लॉक लावायचा आहे आणि सिंपल आसन आहे हे वृक्षासन. 10 पर्यंत तुम्ही होल्ड करू शकता अथवा श्वास घेऊ शकता. याचंच ॲडव्हान्स व्हर्जन आहे. दोन्ही हात उभे करायचे आहेत, स्ट्रेच वर करायचे आहेत आणि परत एकदा खेचायचं आहे. चांगल्या पद्धतीने ताण घ्यायचा आहे आणि शरीराला बॅलन्स पण द्यायचा आहे. यामुळं मन शांत होतं, शरीराला बॅलन्स येतो आणि एका पायावर उभं राहिल्यामुळं त्या पायाची मसलही मजबूत होतात. सोडताना घाई करायची नाही, हळुवारपणे आहे त्या स्थितीत यायचं आहे वृक्षासन आणि हळुवारपणे पाय सोडायचा आहे. एक पायाने केलं तेच आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. मी डावा पाय घेतलेला आहे 90 अँगलमध्ये. त्यानंतर आपण त्याला बॅलन्स करत आहोत. वृक्षासन. नमस्कार मुद्रा. 10 श्वास घ्यायचे आहेत.
आणि त्यानंतर परत एकदा हँड स्ट्रेच करत 10 श्वास घ्यायचे आहेत. हात वर खेचल्यामुळे तुमचा श्वास दीर्घ होणार आहे, मन शांत होणार आहे आणि एका पायाची बळकटी वाढणार आहे. हळुवारपणे खाली यायचं आहे. हां, आसनाचं नाव होतं वृक्षासन. मुलांसाठी खूप गरजेचं आहे. जी मुलं चंचल आहेत त्यांना जर तुम्ही एका पायावर उभं राहायला शिकवलं एक 5 मिनटं 2 मिनटं तर त्यांच्या मनाचं संतुलन होतं आणि ती मुलं निश्चितच मनाने शांत होतात. चला तर त्यानंतर आपण पाहणार आहोत वीरभद्रासन. खूप उत्तम आसन आहे तुमच्या लोअर मसलसाठी, म्हणजे थाय मसलसाठी, राईट अँड लेफ्ट, स्पेशली सेक्शुअल ऑर्गनच्या ज्या सराउंडिंग मसल आहेत त्यांच्यासाठी आणि लोअर बॅकसाठी. आसनाचं नाव आहे वीरभद्र आसन. तर मी काय केलं आहे, डावा पाय समोर ठेवला आणि उजवा पाय पाठीमागे घेतलेला आहे. गुडघा खाली लावलेला आहे. सिक्वेन्स वाईज जर तुम्ही स्ट्रेचिंग बघितली तर माझा डावा पायाच्या ज्या थाय मसल आहेत, हिप मसल आहेत त्यांना स्ट्रेचिंग होते आणि राईट पेअरच्या थाय मसलला स्ट्रेचिंग होती. दोन्ही हात घ्यायचे आहेत, खेचायचे. इनहेल, जेवढा सहन होईल तेवढा बॅक घ्यायचा आहे, नजर वरती पाहिजे आणि 10 ते 20 सेकंद हे आसन करायचं आहे. एक, हळुवारपणे वापस यायचं आहे. वापस येताना तुम्ही जर डायरेक्ट येत असाल तर डायरेक्ट या, अथवा तुम्ही गुडघ्याचा सपोर्ट घेऊन सुद्धा येऊ शकता. सेम आसन हे आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. आसनाचं नाव आहे वीरभद्रासन. मी उजवा गुडघा पुढे ठेवलेला आहे आणि लेफ्ट डावा पाय पाठीमागं. पोझिशन घेताना व्यवस्थित घ्यायची आहे. गुडघ्याखाली तुमची टाच हवी. सेम इनहेल, दहा सेकंद ते 20 सेकंद होल्ड करायचं आहे आणि हळूवार वापस यायचं आहे गुडघ्याचा सपोर्ट घेऊन. आसनाचं नाव आहे वीरभद्रासन. चला तर यानंतर आपण बघणार आहोत आसनाचं नाव आहे त्रिकोणासन, ट्रायंगल पोझिशन. तर बरोबर 2 पायांमध्ये आपण अंतर घेणार आहोत. अंतर सरासरी हे आपल्या 2 पायाच्या कम्फर्ट लेवलला घ्यायचं आहे. 2.5 ते 3 फीटाचं अंतर घेऊ शकता. दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत. आसन करताना घाई करायची नाही, कारण बॅलन्स जाऊ शकतो आणि ज्यांना खूप म्हणजे पायाचे हॅमस्ट्रिंग मसल ज्या कडक आहेत अशा लोकांनी थोडं सांभाळून करायचं आहे. 2 पद्धत आहे याची, तर आपण एक पद्धत शिकणार आहोत. उजवा हात पहिले आडवा वाकायचा आहे. उजवा हात हा डाव्या पायाच्या बाजूला जाऊन लॉक होणार आहे. 10 सेकंद थांबायचा आहे आणि 10 श्वास घ्यायचे आहे. गुडघे बेंड होता कामा नये. खूप चांगला ताण पडतो तुमच्या पायांना. हळुवार वापस यायचं आहे, सरळ व्हायचं आहे. सेम डावा हात उजव्या पायाला जाऊन लॉक करणार आहे. ताण पूर्ण घेऊन तुमच्या मणक्यांसाठी, गुडघ्यांसाठी आणि स्पेशली बटकसाठी हे आसन खूप चांगलं आहे. आसनात बॅलन्स जाऊ शकतो, त्यामुळे थोडंसं सांभाळून 10 श्वास घ्यायचे आहेत, वापस यायचं आहे. ह्या आसनामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या लोकांचे हॅमस्ट्रिंग लॉक असतात, या हॅमस्ट्रिंग म्हणजे ही पाठीमागची मसल, या मसलला चांगला प्रेशर येतो. काप मसलला प्रेशर येतो, तुमच्या कमऱ्यांना आणि बटक्सला प्रेशर येतो. याला आपण ट्विस्ट पोझिशन सुद्धा म्हणू शकतो. मणक्यांना सुद्धा चांगला प्रेशर येतो. आसनाचं नाव होतं त्रिकोणासन. चला तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही या आमच्या वाघोलीला IV स्ट्रीट ह्या ठिकाणी माझा योगा स्टुडिओ आहे. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. नक्कीच आम्हाला कॉल करा. धन्यवाद. उंची वाढवण्यासाठी आज आपण 4 आसनं पाहिली. सर ती आसनं कोणती आहेत, त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत आणि ती कोणी कोणी केली पाहिजे? नक्कीच आपण बघितलं पहिल्यांदा ताडासन, वृक्षासन, वीरभद्र आसन आणि त्रिकोणासन. ही आसनं जर बघितलं तर ही बॅलन्स करण्याची आसनं आहेत, पहिली गोष्ट. आणि ज्या लोकांच्या पायांमध्ये चांगली ताकद आहे अशा लोकांनी ही आसनं जरूर करावीत. पण ज्या लोकांच्या पायामध्ये ताकद कमी आहे त्यांनी एखाद्या खुर्चीचा अथवा भिंतीचा सपोर्ट करून करावा. शक्यतो हे सिनियर लोकांनी जास्त आसनं करू नयेत. उदाहरणार्थ त्रिकोणासन, वीरभद्रासन, कारण त्याच्यात बॅलन्स जाण्याची शक्यता आहे आणि ते पडू शकतात. पण लहान मुलांनी तर नक्कीच करावे आणि तरुणांनी ही आसन नक्कीच करावी. स्पेशली ज्यांच्या कमरेमध्ये एखादं ऑपरेशन झालं असेल, गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा आपल्या हिपचा काही डिस्लोकेशन झालेलं असेल, अशा लोकांनी ही आसनं सांभाळून करावीत अथवा ही आसनं टाळावीत. पण याला पूरक अशी दुसरी काही आसनं आहेत ती नाही नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि तरी पण एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे.
पाहिलं आजच्या एपिसोडमध्ये आपण उंची वाढवण्यासाठी अनेक आसनं पाहिली. ती आसनांचे फायदे आणि तोटे काय आहेत, तसेच हे आसनं कोणी करायला हवे याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नक्कीच. आज आपण पहिलं आसन बघितलं ते म्हणजे ताडासन, दुसरं वृक्षासन, तिसरं वीरभद्र आणि चौथं त्रिकोणासन. ही संपूर्ण आसनं जर बघितलं ती उभी करायची असतात आणि ही पायाला मजबूती देणारी असतात. पण ज्यांच्या गुडघ्यांमध्ये ऑलरेडी इश्यू आहेत, ऑपरेशन झालेत, काही गॅप पडलेलं आहेत, कमरेचे ऑपरेशन झालेत आणि हिप डिस्लोकेट आहे, अशा लोकांनी आसन टाळावीत. त्याशिवाय जी लोक जास्त सिनियर आहेत आणि स्थूल म्हणजे जाड आहेत किंवा ज्यांना चक्कर येते ह्या लोकांनी आसनं करू नयेत. पण लहान मुलांनी आसनं कंपल्सरी करावीत, तरुण लोकांनी करावी आणि ज्यांचे काही ऑप्शन म्हणजे काही त्रास असेल अशा लोकांनी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ही आसन नाही तर ह्याच आसनला काही पूरक आसनसुद्धा असतात. ते आसन तुम्ही भिंतीचा, चेअरचा सपोर्ट घेऊन आसन तुम्ही करू शकता. धन्यवाद सर. आपण दिलेली माहिती अर्थातच आपल्या प्रेक्षकांना लाभदायक ठरेल. वेळ झाली या एपिसोडमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पुढील भागात आपण भेटणार आहोत सागर सरांना नवीन आसनांसोबत आणि त्यांच्या माहितीसह. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकटचा धन्वंतरी हा कार्यक्रम. धन्यवाद.